गृहमंत्र्यांचं गृह म्हणजे गृहमंत्र्यांचं घर हे नागपूर आहे, RSSचं मुख्य कार्यालय नागपूर आहे। अशा या नागपूरमध्ये हिंदू खतरे में कसा काय? मग पूर्वनियोजित असेल तर तुमचं गृह खातं झोपा काढत होतं का? जर का एवढा हिरव्या रंगावरती राग असेल तर पहिल्या प्रथम तुम्ही तुमच्या झेंड्यावरचा हिरवा रंग काढून दाखवा। भारतीय जनता पक्षाने पहिले ते करावं आणि मग हिंदू मुस्लिम करावं। अमित शहांचा मुलगा हा मॅच आयोजित करणार, इकडे साध्या मुलांना गरिबाच्या मुलांना हिंदुस्थान पाकिस्तान करून लढवायचं आणि तिकडे दुबईत जाऊन मॅच बघायची, हे हिंदुत्व कोण? परत एकदा सांगतो, औरंगजेबाचं समर्थन कोणी शिवप्रेमी करणार नाही, आम्ही पण करत नाही। मित्रांनो नमस्कार। मित्रांनो, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नागपूरचे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे कार्यालय नागपूरमध्ये, मग नागपूरमध्ये हिंदू खतरे में कसा? ही दंगल पूर्वनियोजित होती तर मग गृह खातं झोपा काढत होतं का, असा सवाल करत माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना घेरले। औरंगजेब अफजल खान हे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पराक्रमाचे पुरावे आहेत। तुम्हाला त्यांना हटवायचे असेल तर आंदोलन करण्यापेक्षा मोदीकडे जाऊन त्यांना हटवायला सांगा, असे खडेबोल ठाकरेंनी सुनावले। नागपूरमध्ये झालेल्या दंगलीच्या घटनेवर बोलताना उद्धव ठाकरेंनी भाजपला लक्ष्य केले। औरंगजेबाच्या कबरीला केंद्र सरकारचे संरक्षण आहे तर औरंगजेब भाजपचा कोण, असा सवालही त्यांनी केला। विधान भवन परिसरात बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले, गुजरातमध्ये जन्माला आलेला औरंगजेब छत्रपती शिवाजी महाराजांच्या बलाढ्य सत्तेला नमून ते हिंदवी स्वराज्य निर्माण केलं होतं। त्या स्वराज्यावर महाराजांच्या निधनानंतर चालून आला होता। औरंगजेब महाराष्ट्र जिंकायला आला होता, पण इथल्या मातीच्या कणही जिंकू शकला नाही। अशा औरंगजेबाचं समर्थन कोणी करणार नाही। जर कोणी त्यांचं धडगं उखाडण्याची भाषा करत असेल तर फक्त भाषा किंवा आंदोलन करण्यापेक्षा डबल इंजिन सरकार जे आहे ते फक्त वापा सोडतंय का? कारण मुख्यमंत्र्यांनी ही कबर उखाडण्यामध्ये असमर्थता दाखवली आहे आणि त्याला केंद्राचे संरक्षण आहे। केंद्र सरकार औरंगजेबाच्या धडक्याला संरक्षण देणार असेल तर मग भाजपला आम्ही विचारतोय की तो औरंगजेब तुमचा कोण लागतो, असा सवाल ठाकरेंनी केला। तर हे होते मित्रांनो नागपूर येथे झालेल्या हिंसाचाराबद्दल उद्धव ठाकरेंनी दिलेली प्रतिक्रिया। व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। जय महाराष्ट्र मित्रांनो।